कर्जाचे हप्ते भरणाऱ्या लोकांसाठी अतिशय दिलासादायक बातमी समोर आली। आता ज्या लोकांनी कोणतंही कर्ज काढलं आहे आणि जी लोक EMI भरत आहेत त्यांच्यासाठी रिझर्व्ह बँकेनं 3 महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत, जे निर्णय अतिशय आनंदाचे आहेत। कारण की या निर्णयामुळे आता ज्या लोकांनी कर्ज काढलंय त्यांचा होणार प्रचंड फायदा। 3 निर्णय, ज्यातला पहिला निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमच्या कर्जावरचं सगळं व्याज मॅप होऊ शकतं। दुसरा निर्णय असा आहे की ज्याच्यामुळे पूर्वी जसा हप्ता भरायला उशीर झाला की दंड लागायचा, तो दंड देखील आता बंद होणार। तर तिसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुम्ही जर एक काम केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतं। मग तुम्ही कोणत्याही बँकेचं कर्ज काढलेलं असू द्या किंवा फायनान्स कंपनीचं कर्ज काढलेलं असू द्या, मग ते तुमचं कर्ज तुम्ही घर बांधण्यासाठी, फ्लॅट घेण्यासाठी, शेतीची कामं करण्यासाठी, मोबाईल घेण्यासाठी, लॅपटॉपसाठी, गाडी घेण्यासाठी किंवा तुमचं क्रेडिट कार्डवरचं कर्ज असू द्या, तुम्ही जर आता हे काम केलं तर तुमचं सगळं कर्ज माफ होऊ शकतो। होय, ही जी माहिती आहे तर सरकारने एका नवीन GRच्या माध्यमातून दिलेली आहे। त्यामुळे पहिल्यांदाच सरकारने कर्जदारांसाठी हा एक महत्त्वाचा GR आता काढलेला आहे, ज्यामुळे आता बँका तसेच फायनान्स कंपन्यांना आता चाप बसणार आहे। सरकारनं सगळ्या प्रकारच्या सगळ्या कर्जदारांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी दिलेली आहे। पहा, खरं तर हा जो निर्णय होता तो मागच्या महिन्यातच घ्यायचा होता, पण अखेर त्याला थोडासा उशीर झाला, पण अखेर आता त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे। रिझर्व्ह बँकेने आता आदेश काढलाय, GR काढलाय, त्यामुळे त्याची आता अंमलबजावणी होणार। त्यामुळे जर तुम्ही कोणत्याही बँकेचं, फायनान्स कंपनीचं कर्ज काढलं असेल तर तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे। पहा, बऱ्याच वेळा आपण पाहतो की बऱ्याचशा बँका किंवा फायनान्स कंपन्या लोकांकडून कर्जावर प्रचंड व्याज वसूल करतात आणि हप्त्याला थोडासा उशीर झाला की दंड लावतात। ते इथेही थांबत नाही, तर त्या दंडावर देखील व्याज लागतात आणि ज्यामुळे जे कर्ज होतं ते कर्ज कितीही हप्ते भरले तरी संपत नाही आणि ते कर्ज वाढत राहतं। मग अशा अनेक तक्रारी होत्या। काही ठिकाणी तर कर्ज वसुली करणारे एजंट लोकांना त्रास देत होते, काही ठिकाणी तर मारहाण केल्याच्या घटना समोर आल्या होत्या आणि यामुळे सरकारनं ऐतिहासिक 3 मोठे निर्णय घेतलेले आहेत आणि अखेर कर्जदारांसाठी तो ऐतिहासिक GR काढण्यात आला। आता हे निर्णय घेतलेले आहेत, पण तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआप लागू होणार नाही। पहा, कर्ज माफ होणार, कर्जाचे हप्ते देखील वजा होणार, हे सगळं होऊ शकतं, पण तुम्हाला त्यासाठी एक महत्त्वाचं काम करायचं आहे। ते जर तुम्ही केलं नाही तर तुमचं कर्ज जसं आहे तसं चालू राहील। पहा, बाकीच्यांचे कर्ज माफ होतील आणि तुमची कर्ज चालू राहतील। त्यामुळे तुमचं कर्ज माफ होण्यासाठी तुम्ही नेमकं काय करायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। पहा, व्हिडिओमध्ये सगळ्यात आधी आपण पहिला निर्णय काय आहे, दुसरा काय आहे, तिसरा काय आहे, GR मध्ये नेमकं काय सांगितलंय हे पुराव्यासहित आपण जाणून घेणारच आहोत। पण तुम्हाला नेमकं काय करायचं, तुमचं कर्ज जर तुम्हाला 0 रुपये करायचं असेल, तुमचा दंड वाचवायचा असेल आणि हप्ते देखील वजा करायचे असतील तर त्याच्या टिप्स देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये शेवटी सांगणार आहे। पहा, आता वेळ वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करतोय। सगळ्यात आधी आपण पहिला निर्णय काय झालेला आहे तो पाहतोय, त्यानंतर दुसरा निर्णय, तिसरा निर्णय सविस्तर आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याशिवाय बंद करू नका, कारण की तिसरा निर्णय असा आहे की ज्याच्या अंतर्गत तुमचे सगळे पैसे माफ होऊ शकतात। त्यामुळे लक्षपूर्वक ही माहिती पहा। आता पहा, पहिला निर्णय, सगळ्यात महत्त्वाचा जो पहिला निर्णय आलाय, याचा फारसा लोकांना याचा काही फरक पडणार नाही, पण जे लोकांचा जो कर्ज आहे तर ते कर्ज भरपूर आहे, ज्यांचा कर्ज भरायला उशीर होतं, हप्ता भरायला उशीर होतो, त्यांच्यासाठी पहिला नियम आहे। पण तिसरा नियम सगळ्या कर्जदारांसाठी आहे। आता इथे पहिला नियम काय सांगितलाय की कोणतीही बँक किंवा कोणतीही फायनान्स कंपनी दंडावर व्याज आकारू शकत नाही। आता तुम्ही म्हणाल दंडावर व्याज आकारलं नाही तर अशी किती रुपयांची बचत आमची होईल, पण मुद्दा लक्षात घ्या, जर तुम्ही पूर्वी 5,000 रुपयांचं कर्ज असायचं, 5,000 रुपयाचा हप्ता असायचा, तर त्या हप्त्यात बँक 500 रुपये दंड लावायची आणि तो जर हप्ता चुकला आणि तो तुम्ही महिनाभर भरला नाही, कदाचित पुढच्या महिन्यात भरला, तर त्या दंडावर व्याज 30% लावलं जायचं, म्हणजे 150 रुपये व्याज। म्हणजे जेणेकरून तुमची दंडाची जी रक्कम होती ती 500 रुपये होती, तर ती जवळपास 850-900 रुपये व्हायची आणि तुमचा 5,000चा हप्ता 6,000, 7,000, 8,000 भरावा लागायचा। पण आता तसं अजिबात होणार नाही। पहिला निर्णय अशा लोकांसाठी आहे की ज्यांची काही कारणास्तव पैसे वेळेवर आले नाही, पगार वेळेवर झाला नाही, काहीतरी इमर्जन्सी आली, त्यामुळे जर त्यांचा हप्ता भरायला लेट झाला तर अशा लोकांसाठी हा पहिला निर्णय की आता दंडावरचं संपूर्ण व्याज माफ होणार आहे। आता हा झाला पहिला निर्णय। आता जरी तुमच्याकडून दंडावरचं व्याज घेतलं जात असेल आणि तुमचा हप्ता दर महिन्याला फुगत असेल तर काय करायचं हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढील 2 मिनिटात सांगतो, पण त्याआधी दुसरा निर्णय जो आहे तो सगळ्यात आनंदी आहे, तो एकदा ऐका। आता पहिला निर्णय झाला हप्ता भरायला उशीर झाल्यावर।
आता बऱ्याच वेळा काय होतं, एक हप्ता थकतो, त्यानंतर दुसरा थकतो, तिसरा थकतो, चौथा थकतो. बऱ्याच वेळा 6-6 महिने काय होतं, परिस्थिती बरोबर येत नाही. मग अशा केसेसमध्ये जो निर्णय आहे तो शेवटचा निर्णय आहे, कारण की त्याने तुमचं कर्ज शून्य होऊ शकतं. आता सविस्तर आपण पाहतोय क्रमवार की दुसरा निर्णय. आता पहा, तिसरा निर्णय डायरेक्ट कर्ज शून्य करायचा आहे, पण दुसरा निर्णय त्याआधी पाहून घेऊयात. आता बऱ्याचशा लोकांचा हप्ता भरायला उशीर होतो किंवा तो भरता येत नाही आणि बँका अक्षरशः इतका दंड लावतात की ज्यामुळे कर्ज दिवसेंदिवस होऊन जातं. मग अशा वेळेस काय करायचं? वसुली एजंट फोन करत असतील, धमक्या देत असतील किंवा वारंवार तुम्हाला फोन येत असतील, तुम्हाला केस करू असं म्हणत असतील, तर मग तुम्हाला काय करायचं आहे? तर इथे रिझर्व्ह बँकेचा तसेच कोर्टाचा निर्णय आहे, तो लक्षपूर्वक ऐका. बँकेकडून एक जरी फोन आला आणि तुम्ही जर हा निर्णय त्यांना सांगितला, तर तुमचं एक काय 2 हप्ते जरी लेट असले तरी टेन्शन घेण्याचं गरज नाही. आता त्या निर्णयाअंतर्गत तुम्हाला काय करायचं, तर लक्षपूर्वक ऐका. पण सगळ्यात महत्त्वाचा जो निर्णय तुम्ही ज्याची वाट पाहता, तो पूर्ण कर्जमाफीचा आहे. सगळं कर्ज शून्य होणं म्हणजे अतिशय आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे, पण तो तिसरा निर्णय आहे. पण त्याआधी पहिला 2 नियम जो निर्णय कशासाठी आहे, की तुमचं जे उदाहरणार्थ तुम्हाला जी बँक आहे, तर बँक तुम्हाला वारंवार फोन करते, वसुली एजंट त्या ठिकाणी फोन करतो. तर याच्यावर हायकोर्टाने सांगितलेला एक निर्देश खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला फोन करणं जर तो सकाळी 9च्या आधी आणि संध्याकाळी 6 नंतर येत असेल, तर तो फोन उचलू नका. त्याच्यावर कायदेशीर कारवाई देखील होऊ शकते. त्याचबरोबर जर कुणी घरी येऊन त्रास देत असेल, शिवागीळ करत असेल, तर त्यालाही एंटरटेन करू नका, कारण की त्याच्यावर तुम्ही गुन्हा दाखल करू शकता. आणि हे जर नियम त्या पुढच्या वसुली एजंटला माहिती नसतील, तर त्याला ताबडतोब सांगा, तो शांत होऊन जाईल. आता पहिले 2 निर्णय आपण बघितले, पण आता सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आहे तो म्हणजे कर्जमाफीचा. कसं काय कर्ज माफ होणार? मग कर्ज तुमचं मोबाईलचं असू द्या, गाडीचं, फ्लॅटचं, घराचं, जागेसाठी कशाचंही कर्ज घेतलेलं असू द्या, ते शून्य कसं करायचं? तर पहा, याच्यासाठी एक पद्धत आहे. एक बँकेची जी अडचण असते, तर ती अडचण लक्षात घेऊन आपण त्या पद्धतीनं काम करायचं असतं. आता कर्जाची एक बँकेची एक पद्धत आहे, जिला रिटर्न ऑफ किंवा राईट ऑफ म्हणतात. म्हणजे कर्ज हिशोबातून काढून टाकणे, अशा प्रकारची एक सिस्टीम बँकेमध्ये कार्यरत असते. आता काय होतं, कधी कधी परिस्थिती हाताबाहेर जाते. एखादा माणूस जेव्हा कर्ज फेडूच शकत नाही, त्याची नोकरी जाते, व्यवसाय बुडतो, घरातलं कोणतरी आजारी पडतं, मग अशाच माणूस काय करतो, हप्ते भरणं बंद करतो. जेव्हा तुम्ही सलग 3 महिने हप्ते भरत नाही, तर बँक तुमचं खातं बुडीत किंवा न चालणारं म्हणून घोषित करते. आता बँका देखील मोठ्या चक्रात अडकलेल्या असतात आणि बँकांना देखील शेअर मार्केटमध्ये आपल्या शेअरचे भाव वाढलेले बघायचे असतात. आणि त्यामुळे अशा कंडिशनमध्ये तुम्ही एक स्मार्टपणे जर काम केलं, तर तुमचं कर्ज कशा पद्धतीनं माफ होऊ शकतं. आता इथे मुद्दा लक्षात घ्या, कारण की बँकेच्या अहवालावर जेवढे कर्ज स्थगित आहेत, जेवढे कर्ज सक्रिय दिसत नाही आहे, तर तेवढा जो शेअर आहे किंवा त्या बँकेची व्हॅल्यू कमी होत असते. त्यामुळे बँकेमध्ये जाऊन जर आपण की मला हे कर्ज 1 टाईम सेटलमेंट करायचं आहे, OTS करायचं आहे, अशी जर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी विनंती केली, तर तुमचं जे कर्ज आहे, तर ते कर्ज व्याज तर त्याच्यावरचं कॅन्सल होईलच. कदाचित तुम्ही उदाहरणार्थ 1-2 लाख रुपयाचं कर्ज घेतलं असेल, तर कदाचित बँक तुम्हाला ते 20-25 हजार रुपये देऊन देखील कर्ज नील करू शकते, कारण त्यांच्या अहवालावर कर्ज शून्य हे लिहिणं तुमच्या 50,000 रुपये वजा केल्यापेक्षाही जास्त व्हॅल्यूचं असतं. आणि त्यामुळेच 1 टाईम सेटलमेंट हा जो प्रकार आहे, तर हा तुम्ही तिथे वापरायला पाहिजे. आता तुम्ही म्हणाल की मग सिबिल स्कोअर त्याने खराब होईल, पण लक्षात घ्या, भविष्यात तुम्ही सिबिल स्कोअर जो आहे, तर तो पुन्हा एकदा एखादं छोटंसं कर्ज काढून किंवा क्रेडिट कार्डद्वारे तो पुन्हा हे वाढू शकता. तर अशा पद्धतीनं RBIचे हे नियम आहेत, की ज्या पद्धतीनं आता हे लागू झालेले आहेत. आता तुम्ही कोणत्या पद्धतीचं कर्ज काढले आणि तुम्हाला कर्ज भरताना नेमकं काय अडचणी येतात, नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.